सुनबाई मला मोठ्या आवाजात ओरडून म्हणाली, "आहो, तो म्हातारा अजून मेलेला नाही. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. मेला की सांगा मग, आम्ही बघायला येऊ." त्या क्षणी मी निशब्द झाले. माझ्या नवऱ्यावर उपचार सुरू होते, म्हणून मनातलं सगळं गिळून मी शांत बसले. उपचार संपल्यानंतर मात्र मी मुलगा सुनेसमोर असं काही केलं ज्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अक्षरशः हल्ली त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगही उडून गेला आहे आणि ते थरथरत्या आवाजात म्हणाले, "आई, आम्हाला माफ कर. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्ही कल्पनाही केली नव्हती की आमच्या त्या एका चुकीसाठी तू आम्हाला एवढी मोठी शिक्षा देशील. अनिकेत, अनिकेत बाळा, पटकन दरवाजा उघड. बघ, तुझ्या बाबांची तब्येत अचानक खूप बिघडलेली आहे. त्यांना रक्ताच्या उलट्या होत आहे. बाळा, पटकन उठ." आशाताई मुलाच्या दारावर ताकदीने ठोठावत अर्थपणे ओरडत होत्या, पण बराच वेळ दरवाजा उघडाच राहिला. आशाताई निराश होऊन वळल्या आणि तेवढ्यात पाठीमागून दरवाजा जोरात उघडला. चौकटीत उभ्या राहून अनिकेत तावातावाने ओरडत म्हणाला, "आई, तुला काही समजत आहे की नाही? असं कोण दरवाजा ठोठवतं? कोण मेलं? रात्रीच्या वेळी माझी झोप का खराब करत आहेस? तू का खराब केली? तुम्ही दोघांनी माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. दिवसभर रडायचं आणि आता आमच्यावर दोष टाकायचे." तो पुढे येऊन अजून कठोर स्वरात म्हणाला, "बोल, गप्प का आहेस? एवढी का गप्प? रडण्यासारखं काय झालंय?" आशाताईंचे डोळे पाणावले. दोन्ही हात जोडून त्या विनंती करू लागल्या, "अनिकेत बाळा, मी हात जोडते. त्या बापावर थोडी दया कर. त्यांची प्रकृती खूप खराब झाली आहे. कळत नाही ह्या रक्ताच्या उलट्या का आणि सुरू झाल्या आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन चल ना बाळा. उशीर झाला तर काही अनर्थ होईल." अनिकेत आपल्या आईला आपल्या बाबांशी उंबरटपणे बोलायचा आणि आधीपासूनच सवय होती, म्हणून यावेळी त्याचा सूर तसाच काटेरी होता. तो आईकडे रागाने पाहत होता आणि गरकावला, "तो म्हातारा अंथरुणावर पडून नाटक करतोय आणि तू इथे येऊन 1 मिनिट तरी भर घालतेस नाटकांची. तुम्ही दोघं शांत बसता येत नाही का?" आईच्या पायाखालची जमीन सरकावी अशी तीव्रता त्याच्या आवाजात होती. "रात्रीच्या वेळी मी या म्हाताऱ्यासाठी माझी झोप का खराब करू? जेव्हा मला नोकरी नव्हती तेव्हा तुम्हीच मला आणि माझ्या बायको मुलांना वेगळं केलं होतं ना. आता मात्र मदतीची भीक का मागायला आलात?" आशाताईंनी अश्रू ढाळत सांगितलं, "अनिकेत, ते तुझे वडील आहेत. असं कठोर बोलू नकोस. फक्त एकदा येऊन बघ." कितीतरी तेवढ्यात मागून शुभांगीचा चेहरा वाकडा करत आली. ती कडवट आवाजात म्हणाली, "अनिकेत, तुम्ही कुठे निघाला आहात? तुम्ही या म्हातारीला सांभाळण्याचा ठेका घेतलाय का? कान उघडे ठेवून ऐका. तुम्ही कुठेही जाणार नाही. आज चला." गप्प शुभांगी पुढे तिरसट स्वरात म्हणाली, "रात्रीचे 2 वाजले होते. तुम्हाला उद्या ऑफिसलाही जायचं आहे. त्याचं काय आहे? दिवस रात्र नाटक करणं हे कामच आहे यांचं. तुम्हाला त्यांच्या फालतू कामात पडायची मुळीच गरज नाही. आहो, तुम्ही कशाला बाहेर आलात? मी किती वेळा समजावून सांगितलं. कधी अक्कल येणार आहे तुम्हाला? आता माझ्या तोंडाकडे काय बघताय? आज चला. यांना जे करायचंय ते करू द्या. आपल्याला काहीच देणं घेणं नाही. जगू दे वा मरू दे. आपल्याला काय शेवटी?" ती घृणेने म्हणाली. "आणि शेवटी तो म्हातारा उलट्या करतोय ना. तुम्हाला तुमची कार खराब करून घ्यायची आहे का? गाडीमध्ये बसलात तर उलट्या करून सगळी गाडी घाण करेल." तेव्हा अनिकेत आईकडे तिरस्कार नजरेने पाहत होता आणि कठोरपणे म्हटलं, "मी 15 दिवसांपूर्वीच नवीन गाडी घेतली आहे. त्या म्हाताऱ्याला मी माझ्या गाडीत बसवणार नाही. तू बघ एखादी रिक्षा मिळते का? आणि हो, मिळाली तर तुझ्याकडे पैसे नसतील तर हे 200 रुपये घे. त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट कर. तिथे उपचारासाठी जास्त पैसे लागत नाही आणि तसंही माझे पैसे नसतील तर हे यूज कर. आणि तसंही पैशासारख्या फालतू लोकांवर मी माझे पैसे खर्च करण्यासाठी नाही." असं म्हणत अनिकेतने दार जोरात आपटून आशाताईंच्या तोंडावरती बंद केलं.
आशाताईने आवाजाने दचकल्या. त्या काही क्षण तिथेच उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तिथेच थिजून उभ्या राहिल्या हे ऐकून त्यांचा मेंदू सुन्न झाला होता. त्या खोल विचारात हरून गेल्या. कसला मुलगा जन्माला घातलाय मी? त्याच्या डोळ्यात वेदना आणि मनात कटू सवाल उसळले. याचं पालनपोषण करण्यासाठी याच्या बापानं आयुष्यभर स्वतःला झिजवलं आणि रात्र कष्ट केले. ऊन, पाऊस, थंडी, वारा काहीच पाहिलं नाही. कधी पोटभर जेवला नाही, कधी कामाचा कंटाळाही केला नाही आणि याला सांभाळलं. कधी कधी एकच ध्यास माझ्या मुलाला, कधी कधी काही कमी पडू नये, तो स्वतःच्या पायावरती उभा राहावा, याचं भविष्य उज्ज्वल व्हावं. त्यांच्या डोळ्यात पाणी ताटलं. आणि आज जेव्हा त्याच बापाचा जीव जातोय, तेव्हा त्याच मुलाला बापापेक्षा महत्त्वाची गाडी आहे. आणि त्या उभ्या राहून भिंतीला टेकून हतबलपणे विचार करत राहिल्या. तेवढ्या त्यांच्या नवऱ्याने वेदनेने भरलेल्या कळकळीच्या आवाजाने त्यांची तंद्री एकदम भंगली. क्षणाचाही विलंब न करता त्या धावत घरात शिरल्या आणि नवऱ्याचा हात धरून त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, बाबा, आता काय करायचं? आवाजात, तुम्ही हार मानू नका. मी आहे ना तुमच्या पाठीशी. तुम्हाला काही होऊ देणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे ना, माझा जीव द्यावा लागला तरी देईल, पण तुम्हाला सुरक्षित ठेवीन. फक्त तुम्ही थोडा धीर धरा, माझ्यावर विश्वास ठेवा आणि धीर धरून निराशा देऊ नका. डोळ्यातलं पाणी, आशाताईंनी दीर्घ श्वास घेतला आणि डोळ्यातलं पाणी पुसलं आणि ठाम आवाजात म्हणाल्या, फक्त 2 मिनिटं थांबा, मी लगेचच आले. एवढं बोलून त्या बाहेर पळाल्या. कोणाची तरी मदत मिळण्यासाठी, आपल्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी. आणि एका आईचा, एका पत्नीचा जीवाचा संघर्ष सुरू झाला. घरातून बाहेर पडताच त्या क्षणभर थिजून उभ्या राहिल्या. आजूबाजूचा अंधार, गल्लीतील शांतता आणि त्यांच्या मनात घोंगवणारी असहाय्यता. मदतीसाठी कोणाला बोलून क्षणभर त्यांच्या मनात एक कटू विचार चमकावून गेला. जिथं स्वतःचा मुलगाच मदतीला उभा राहिला नाही, तिथं मी कोणासमोर हात पसरून? त्या डोळे पुसत रस्त्याच्या दिशेने वळाल्या. तेवढ्यात दूरवरून एक रिक्षा येताना त्यांना दिसली. आशेचा एक क्षण किरण त्यांच्या मनात उजळला. त्यांनी थरथरत्या हाताने रिक्षा थांबवायला इशारा केला आणि नशिबाने रिक्षावाला ताबडतोब मध्यरात्री थांबला. मध्यरात्रीच्या काळोख्या रस्त्यावर हा एक क्षण थांबला. क्षण त्यांच्या दृष्टीने चमत्कारच होता. आशाताई पुढे येत होत्या. जोडलेले हात जोडले, आवाज स्पष्टपणे थरथरत होता, बाळा, मला हॉस्पिटलला जायचं आहे, मदत करशील? रिक्षावाला डोळ्यातील करुणा स्पष्ट जाणवत म्हणाला, काकू, काळजी करू नका, मी आहे ना. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेने पाणी तरळलं. बाळा, माझ्या नवऱ्याला जरा रिक्षात बसवायला मदत करशील का? रिक्षावाल्याने एक क्षणही न दवडता पुढे होऊन त्यांच्या नवऱ्याला अतिशय काळजीपूर्वक, जणू आपलेच कुणीतरी आल्यासारखं हात वर केलं. हळुवारपणे रिक्षात बसवलं. आशाताई त्याच्याकडे पाहत राहिला. जो परका होता, पण त्या क्षणी सर्वात जवळचा वाटत होता. रिक्षावाला इंजिन सुरू करत म्हणाला, काकू, घट्ट धरून बसा, आपण लगेच हॉस्पिटलला पोचू. आणि रिक्षा अंधारात चिरत पुढे निघाली. एका आई पत्नीसाठी आशेच्या अखेरची दोरी बनून रिक्षा वेगाने धावत होती. पण आशाताईंचा जीव प्रत्येक क्षणी वर खाली होत होता. त्यांच्या मनात एकच प्रश्न, भीतीची काळी छाया फिरत होती. जर यांनी माझी साथ सोडली तर मी कसं जगणार? या विचाराने त्यांचं मन अस्वस्थ झालं होतं. भीतीचं ओझं कमी करण्यासाठी त्या सतत आपल्या नवऱ्याचा हात धरून बोलत राहिल्या. त्यांना हेही माहीत नव्हतं की आनंदराव त्यांचे शब्द ऐकत आहेत की नाही. आणि अनिकेतचे, बाबा, प्लीज हार मानू नका, मी आहे ना तुमच्या सोबत. आपण जवळपास पोचलोच. तुम्हाला काही होऊ देणार नाही. मी काही करून तुम्हाला वाचवेन. फक्त थोडंसं ध्येय ठेवा आणि आणखी थोडा वेळ, आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचतोय. त्या जणू नवऱ्याला नव्हे तर स्वतःलाच धीर देत होत्या. त्यांचं तोंड चालत होतं, पण आवाजाचा सूर दाखवत होता. भीती त्यांच्या आत्म्याच्या तळाशी जाऊन भिडली होती. रिक्षावाला हे सगळं ऐकत होता. आशाताईचा थरथरता आवाज आणि आनंदरावांची रक्ताने माखलेली अवस्था पाहून तोही अस्वस्थ झाला. त्याने कोणताही धोका न बघता रिक्षाचा वेग वाढवला. अर्ध्या तासाचा प्रवास फक्त 100 ते 15 मिनिटात संपवला.
हॉस्पिटलसमोर रिक्षात थांबताच आशाताईंचा आवाज फुटला. कोणी आहे का? लवकर मदत करा. त्यांचा अर्थ आवाज ऐकून कंपाऊंडर पळतच बाहेर आला. आनंदरावांना रक्तानं माखलेलं पाहताच त्याने क्षणाचा विलंब न करता ओरडला, सिस्टर, स्ट्रेचरवर इमर्जन्सी तयार करा. क्षणात आनंदरावांना स्ट्रेचरवर टाकून इमर्जन्सी वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. आशाताई दरवाजाच्या बाजूला उभ्या राहून थरथरत्या आवाजात होत्या. त्यांच्या डोळ्यात एकच प्रार्थना होती, देवा, माझ्या नवऱ्याला वाचव. आनंदरावांना अचानक रक्ताच्या उलट्या झाल्यामुळे त्यांचे कपडे पूर्णपणे रक्ताने माखलेले. त्यांना तातडीने इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेण्यात आलं आणि क्षणाचा विलंब न लावता उपचार सुरू करण्यात आले. बाहेर आशाताई हात जोडून देवाजवळ एकच प्रार्थना करत होत्या, हे देवा, माझ्या आयुष्याचा एकमेव आधार हा माझा नवरा आहे. त्यांना माझ्यापासून दूर नेऊ नकोस. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला त्यांची साथ मिळू दे. ह्या जगात माझ्या नवऱ्याशिवाय माझं कोणीही नाही. त्यांच्याशिवाय मी अक्षरशः एकटी पडेन. देवाला प्रार्थना करताना आशाताईंचे डोळे पाणवले. त्या रडत देवासमोर आपल्या व्याकुळ मनातील प्रत्येक शब्द ओतत होत्या. देवा, मला काही झालं तरी चालेल, पण माझ्या नवऱ्याला वाचव. माझं आयुष्यही लागलं तरी घे, पण त्यांना बरं कर. थोड्या वेळात नर्सने आशाताईंना आवाज दिला. आशाताई घाईघाईने तिच्याकडे गेला. नर्स शांतपणे सांगितलं, मॅडम, तुमच्या नवऱ्याला तातडीने ऑपरेशन करावं लागेल, पण ऑपरेशन दरम्यान जीवाला धोकाही असू शकतो, म्हणून काही कागदपत्रांवर तुमच्या सह्या आवश्यक आहे. हे ऐकताच आशाताई पूर्णपणे धास्तावून गेल्या. काय करावं त्यांना समजेना. आशाताईंवर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. आजची रात्र त्यांच्यासाठी भयानक होती. त्यांना झोप तर दूर होती, पापणीही मिटत नव्हती. त्यांच्या डोक्यात एकच विचार सुरू झाला, फिरत होता, माझा नवरा कधी शुद्धीवर येणार. रात्र संपूर्ण सरत चालली होती, पण आनंदराव शुद्धीवर आले नाहीत. दुसरा दिवस उजडला तरी ते बेशुद्धच होते. आशाताईचं मन घाबरून गेलं. तेवढ्यात त्यांच्या मनात एक विचार आला, मुलगा नाही पण मुली तरी आपल्या वडिलांच्या ह्या कठीण वेळेसाठी धावून येतील, त्यांना तरी कळवते. त्यांनी नर्सकडे फोन मागितला आणि दोन्ही मुलींना संपूर्ण परिस्थिती सांगितली. बातमी ऐकताच दोन्ही मुली वडिलांना पाहण्यासाठी घरातून लगेच निघाल्या. रात्रभर जागून काढलेल्या आशाताई आता आपल्या नवऱ्याच्या शेजारी आधार घेऊन बसल्या होत्या. आनंदराव अजूनही शुद्धीवर नव्हते, पण आशाताई त्यांच्या हातात हात धरून सतत बोलत होत्या, जणू त्यांच्या आवाजानेच नवऱ्याने डोळे उघडावे. आशाताई आपल्या जुन्या आठवणी सांगत आनंदरावांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांच्या आवाजात विनवणी होती, वेदना होती आणि तितकाच हट्टी, तुम्ही मला अशा अवस्थेत एकटीला सोडून जाऊ शकत नाही. आजवर प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक संकटात तुम्ही माझ्यासोबत उभे राहिलात. तुम्ही फक्त माझा नवरा म्हणून नाही, तर माझे आईवडील होऊन माझी साथ दिलीत. माझ्या आईवडिलांचा अपघात, मृत्यू झाला तेव्हा तुम्हीच सगळं सांभाळलं. माझ्या बहिणीची जबाबदारी उचलली, तिचं चांगल्या घरात लग्न लावून दिलं. तुम्हाला आठवते ना, पहिल्यांदा आपण ह्या शहरात आलो तेव्हा आपल्या खिशात किती पैसे होते. भाड्याच्या घरात दिवस काढले. देवाच्या कृपेने हळूहळू आपण सगळं मिळवलं. एक वेळ तर अशी आली होती की 2 वेळचं जेवणही मिळणं कठीण झालं होतं, पण तुम्ही तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून जीव तोडून कष्ट केले. तेव्हाच तर आज आपल्या जवळ सगळं काही आहे ना. आशाताईंचा आवाज थरथरत होता, तुम्ही माझा हात सोडून मला एकटीला टाकून कसं जाऊ शकता? अनिकेतचे बाबा, उठा, मी तुमच्या जवळच बसले आहे. एवढं स्वार्थी कसे काय असू शकता? फक्त स्वतःचाच विचार करताय, थोडा माझाही विचार करा. तुम्हाला काही झालं तर माझं काय होणार? मला कोणी एक घासही खायला देणार नाही. तुमच्या सुनेला माझं तोंडही पाहायचं नसतं, ती मला भाकरी तरी घालणार का? तुमचा मुलगा आणि सून हे दोघे मला दिवसभर खिटारा मारतील, मी त्यांच्या दारात उभी राहून भिक्षा मागत बसेल का? त्या हुंदक दाबून म्हणत होत्या, तुम्ही असताना मला कोणाची गरज नाही म्हणून बरे व्हा. खरंच तुम्ही तुमच्या बायकोला अशा परिस्थितीत पाहू शकता का? आशाताई त्यांचा हात घट्ट पकडून त्यांच्या शेजारी बसल्या होत्या. त्या बोलत होत्या जणू ते सगळं ऐकत आहे आणि कदाचित तसंही होतं. त्यांच्या प्रत्येक शब्दासोबत जणू आनंदरावांचं शुद्धीचं दार थोडं थोडं उघडत होतं. अचानक आनंदरावांच्या हाताची बोटं हलू लागली. आशाताई दचकल्या. त्याने नवऱ्याकडे पाहिलं. आनंदराव हळूवार डोळे उघडत होते. त्यांची नजर सरळ आशाताईंच्या चेहऱ्यावर स्थिरावली. त्या नजरेत पाणी ओतलं, कारण आशाताई रडत रडत त्यांच्याशी बोलत होत्या. आनंदरावांनी डोळे उघडले. पाहतात तर आशाताईंना जणू नवीन प्राणज्योत मिळाली. त्या जोरात हाक मारू लागल्या, कोण आहे? डॉक्टरांना बोलवा, माझा नवरा शुद्धीवर आला आहे. पटकन डॉक्टरांना सांगा. आपल्या बायकोला पाहताच
आनंदरावांनी त्यांच्या अवस्थेचं भान घेतलं. त्यांच्या डोळ्यातलं पाणी आलं आणि त्यांच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क असल्याने ते काही बोलू शकत नव्हते. पण त्यांच्या डोळ्यातील भावना पुरेशा होत्या. आशाताईंनी त्यांच्या डोळ्यातले अश्रू हळूच आपल्या पदराने पुसले आणि मृदू आवाजात म्हणाल्या, "अनिकेतचे बाबा, आता खूप झालं. आता रडायचे दिवस संपले. आता सगळं चांगलंच होणार आहे. तुम्ही नेहमी म्हणताय ना, योग्य वेळी योग्य निर्णय घे. पण मी मुलाच्या मोहाने आंधळी झाले होते. मात्र आता मी सगळं व्यवस्थित करणार आहे. तुम्ही फक्त बरे होऊन घरी चला. या, बाकी मी सांभाळते. आता काळजी करू नका, आराम करा. डॉक्टर साहेब येतातच." तेवढ्यात डॉक्टर आले. त्यांना पाहताच आशाताईने नवऱ्याला धीर दिला. "बघा, डॉक्टर साहेब आले आहे, घाबरू नका." डॉक्टर आणि आनंदरावांची तपासणी केली आणि समाधानाने म्हणाले, "आता यांची तब्येत पूर्वीपेक्षा बरी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे धोका टळला आहे. हळूहळू सुधारणा होईल," असं सांगून डॉक्टर निघून गेले. एवढ्यात त्यांच्या दोन्ही मुली स्वाती आणि नेहा आपापल्या कुटुंबासह हॉस्पिटलमध्ये आल्या. वडिलांची अशी अवस्था पाहताच दोघीही धडपडू लागल्या आणि त्या मोठ्याने रडू लागल्या. तेव्हा आशाताईंनी त्यांना मिठीत घेत शांत केलं. "बाळांनो, आता काळजी करण्याची काहीच गरज नाही. तुमच्या बाबांना आता कोणताही धोका नाही. तुम्ही दोघी शांत झाल्या नाही तर तुम्हाला असं रडताना पाहून त्यांना अजून त्रास होईल." दोघीही मुली थोड्या शांत झाल्या आणि ते तिघी मिळून आनंदरावांच्या जवळ गेल्या. वडिलांजवळ उभ्या राहिल्यानंतर मुलीने जाणीवपूर्वक कोणतीही अशी गोष्ट बोलली नाही ज्यामुळे त्यांना मानसिक त्रास येईल. हळुवारपणे बोलून त्यांनी बाबांना औषध दिलं आणि विश्रांती घेण्यास सांगितलं. थोड्या वेळाने त्या तिघी खोलीबाहेर आल्या. बाहेर येताच मुलींच्या डोळ्यात काळजी दाटली. "आई, आता हॉस्पिटलचं बिल कसं भरणार?" दोघी जवळजवळ एका सुरात विचारू लागल्या. इतक्यात मध्ये जावई अविनाश आणि संजय ठामपणे बोलले, "तुम्ही दोघी वेड्या झाला आहात का? हे विचारण्याची अशी वेळ आहे का? आईची अवस्था बघताय का? अशा वेळी त्यांना हे प्रश्न विचारत आहात?" अविनाश पुढे येत आशाताईंकडे बघत म्हणाला, "आई, तुम्ही काहीच काळजी करू नका. सगळं काही व्यवस्थित होईल. फक्त बाबांना लवकर बरं होऊ द्या. उरलेल्या गोष्टी आम्ही दोघी मिळून पाहू." जावयाचे शब्द ऐकून आशाताई ऊर भरून आला. त्यांना जाणवलं, काळाने त्यांना एकच मुलगा दिला होता, पण नशिबाने 2 मुलगे जावयाच्या रूपात मिळून दिले. आज प्रथमच त्यांना उमगलं की ही दोन्ही जावई त्यांना सासूसारखं नाही तर स्वतःच्या आईसमान मानतात. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे पाणी आलं. त्या हळू आवाजात म्हणाल्या, "बाळांनो, चिंता करू नका. आत्ताच्या घडीला मी काही करू शकत नाही, पण बाबांची तब्येत सुधारली की मी जे काय करायला हवं ते नक्की करेन. तुम्ही आता जे बोलताय ना, त्या शब्दाने माझ्या मनाला प्रचंड आधार मिळाला. आता मला भविष्यात काहीच भीती नाही, कारण माझ्याकडे 2 मुले आहेत." इतक्यात त्यांना मुलांची आठवण झाली. तो आणि सुनेचा प्रश्न जावई व मुलींनाही पडला. "आई, भाऊ आणि वहिनी कुठे आहेत? बाबांची अवस्था इतकी वाईट आहे तरी ते दोघं अजूनही आले नाहीत." आशाताईंनी तेव्हा त्यांना सगळं सांगितलं की कशी त्या मदतीसाठी मुलाच्या घरी गेल्या आणि कसा मुलगा व सुनेने त्यांचा अपमान करून परत पाठवलं. त्या दुःखाने म्हणाल्या, "बाळांनो, अजून 2-4 दिवसांची गोष्ट आहे. तुम्ही घरी जा, जेवण बनवून हॉस्पिटलला आणा. खालच्या मजल्यावर तर मी आणि तुमचे बाबा दोघेच राहतो. वर तुमचा दादा आणि वहिनी, त्यांना आमच्या जीवन मरणाशी काही देणं घेणं नाही. तुमची वहिनी तर असं म्हणाली की आम्ही जिवंत असलो वा मेलो त्यांना काहीच फरक पडणार नाही. म्हणूनच मला आता त्यांना दाखवायचं आहे की मी काय करू शकते. मुलाच्या मोहाने मी भावूक होत गेले. सर्व गमावलं. तुझ्या वडिलांची त्यांच्या प्रेमापोटी एक एक करून सगळी दुकानं विकली. पण आज तोच मुलगा वडिलांना हॉस्पिटलमध्ये आणायला तयार नाही. ही गोष्ट माझ्या जीवनात कधीच मी विसरणार नाही. आता तुम्ही बघत राहा, मी त्याला कसा धडा शिकवते." ते जावई अविनाश आणि संजय यांनी ठामपणे सांगितलं, "तुम्ही दोघे इथून हलायचं नाही. बाबांना डिस्चार्ज मिळेपर्यंत आम्ही दोघे इथेच राहू." 4 दिवसांनी आनंदरावांना डिस्चार्ज मिळाला. आता आशाताईंनी त्यांना घरी आणलं. घरी आणल्याबरोबर आशाताईंनी त्यांना हळू आवाजात समजावलं, "आता आपल्याला त्या स्वार्थी मुलाची काहीच गरज राहिली नाही. तो आता स्वतःच्या पायावर उभा आहे. त्याचा घराचा खर्च, त्याच्या गरजा सगळं तू स्वतः सांभाळू शकतो. आपल्या आयुष्यावर आता त्याचा कुठलाही अधिकार नाही. ह्या घरात जे काय आहे ते आता फक्त आणि फक्त माझं आहे." नवऱ्याला हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर आशाताईंनी मुलगा सुनेशी एक शब्दही न बोलता तोंड बंद ठेवलं. कोणताही गोंधळ न करता त्या सरळ वकिलाकडे गेल्या. वकिलाने शांत सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाले, "मी जसं सांगतो तसं तुम्ही केलं तर परिणाम तसाच होईल जसा तुम्हाला हवा आहे." पण खरी अडचण इथे होती, ही गोष्ट त्या नवऱ्यापासून अचानक लपवून त्यांना मोठं सरप्राईज देऊ शकत नव्हत्या. म्हणूनच त्यांनी हळूहळू आनंदरावांना सगळं समजावून सांगायला सुरुवात केली. आपला मुलगा आपल्याबरोबर राहण्याच्या लायकीचा नाही.
आपण त्याच्यासोबत राहिलो तर तो आपल्याला जगूही देणार नाही. जसा आजवर लुबाडला आहे तसंच तो आपल्याला पुढे रस्त्यावर आणेल. खरं तर आशाताई आणि आनंदराव जेव्हा शहरात आले तेव्हा ते छोट्याशा भाड्याच्या घरात राहत होते. अगदी सगळ्यांप्रमाणे त्यांनी हजारो अडचणींना तोंड दिलं होतं, पण न डगमगता शेवटी दोघांनी कष्ट केलं, एक एक पैसा साठवला आणि शेवटी स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं. घर घेतल्यानंतरही त्यांनी विचार केला, उद्याच्या दिवसासाठी आणखी एक प्लॉट घेऊ, त्यावर दुकान बांधू आणि भाड्याने देऊ, म्हणजे म्हातारपणी कशाची चिंता उरणार नाही. त्यांनी 2 मजली घर बांधलं. खालच्या मजल्यावर ते स्वतः राहत होते, तर पहिला मजला भाड्याने दिला होता. त्या भाड्याच्या पैशातून घर खर्चही सुटत होता, कारण घर बांधण्यासाठी घेतलेल्या बँक कर्जाचा मोठा ताण दोघांच्या डोक्यावर होता. याच वेळी त्यांच्या मुलाच्या मनात एक भुताटीचं स्वप्न शिरलं. कोण जाणे त्याने हट्ट धरला परदेशात जाऊन पुढचं शिक्षण करायचं. ना तो एवढा हुशार होता, ना आनंदरावांची एवढी आर्थिक ताकीद होती. म्हणून त्यांनी मुलाला समजावलं, इथल्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घे आणि शिक्षण पूर्ण कर. पण नाही, त्याच्या डोक्यात बसलेलं भूत काही बाहेर पडत नव्हतं. रागाने 2-3 दिवस जेवण बंद केलं आणि घर सोडून मित्रांकडे जाऊन राहिला. शेवटी नाईलाजाने आनंदरावांनी माघार घेतली आणि त्याला परदेशी पाठवलं. त्याच वेळी घराचं कर्ज, दुकान बांधण्याचा खर्च आणि आता आणखी मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेलं नवीन कर्ज. त्यांच्या डोक्यावर कर्जाचा प्रचंड ओझ असला तरी दोघांच्या मनात आशेचा दिवा मात्र पेटत होता. मुलगा परत आला, नोकरी मिळाली की तो सगळं काही सांभाळेल. काही वर्ष कसरत करावी लागेल तरी काय झालं, थोड्या दिवसात दुकानात गाळ्याचं काम पूर्ण झालं. भाड्याने येणाऱ्या पैशाने घरातील परिस्थिती थोडी स्थिर झाली. मधल्या काळात दोन्ही मुलींचे शिक्षण सुरू होतं. त्यासाठी आनंदरावांना पैशांची चणचण जाणवत होती. पण कष्ट करत दोघांनी मुलगा आणि मुलीचं शिक्षण पूर्ण करून दिलं. मग त्यांच्या मनात मुलींच्या लग्नाचा विचार आला. दोन्ही मुलींनी आई वडिलांचा मान ठेवत लग्नाला होकार दिला. क्षणाचा विलंब न करता आनंदरावांनी दोघींची लग्न केली. दोन्ही मुली संसारात सुखी होत्या. काही काळाने मुलगा परदेशातून परत आला आणि आशाताईंना नवीन आशा जागृत झाली. आता अनिकेतला चांगली नोकरी मिळेल. नोकरी लागली की चांगला पगार मिळेल. पण अनिकेत अभ्यासात अजिबात हुशार नव्हता. त्यामुळे परदेशातून परत आल्यानंतर त्याला घरी बसून फुकट खायची सवय लागली. त्याला दिवसभर घरात उगाच पडून राहिलेलं पाहून आनंदरावांचं मन काळाच्या ठोक्यासह बेचैन होत होतं. त्याने विचार केला, कदाचित लग्न झालं, जबाबदारी आली तर सुधरेल. परंतु लग्नानंतरही तो तसाच उलटत राहिला. हळूहळू काही वाईट लोकांच्या नादाला लागून जुगार खेळू लागला. परदेशात जाऊनही तो फक्त आईवडिलांचा पैसा उधळत होता. त्याला अभ्यासात रुची नव्हती, मेहनत करायची इच्छा नव्हती. त्याला तर फक्त आयुष्य आराम करायचा होता. जुगारातून कधी पैसे मिळाले तर तो आपल्या आयुष्यात आपल्या बायकोसाठी महागड्या वस्तू घेऊन घरी येई. कधी तिला फिरायला घेऊन जाई तर कधी शॉपिंगला. या सगळ्यामुळे त्यांची पत्नी स्वतःच्या जगात खुश होती. पैसे कुठून येतात, कसे येतात, योग्य मार्गाने की चुकीच्या मार्गाने, या सगळ्याशी तिला काहीच देणं घेणं नव्हतं. आशाताईंनी मात्र कितीतरी वेळा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की वाईट सवय सोड रे, काहीतरी काम कर, नको नोकरी तर जुगार म्हणजे नशिबाचा खेळ. कष्टाने कमावलेला पैसा कधीच साथ आपली सोडत नाही. पण तो आपल्या आईचं ऐकायला तयार नव्हता. हळूहळू परिस्थिती वाट्याकडे झुकू लागली. कर्ज घेऊन तो घर खर्च चालवत होता. वेळेवर पैसे न दिल्यामुळे सावकाराचे फोन आणि दारावरची टकटक वाढू लागली. हे पाहून आनंदराव अस्वस्थ झाले. शेवटी एक चिडून तो म्हणाले, तू तुझ्या बायका मुलांना घेऊन घराच्या मजल्यावर वेगळं राहायला जा. कदाचित जबाबदारी आली की शहाणपण येईल. आनंदरावांच्या मनात एकच आशा होती, वेगळं राहिल्यावर कदाचित तो आपल्या कुटुंबाचा विचार करेल, स्वतःला सावरून काहीतरी काम सुरू करेल. पण झालं उलटच. वेगळं राहून त्याला खर्च वाटायला, उत्पन्न शून्य राहिलं. कर्जाचा डोंगर वाढू लागले. सावकाराने दार ठोठायला सुरुवात केली. पुत्रप्रेमाच्या मोहात आनंदरावांनी आपल्या 2 दुकानांची देखील त्याग केला. पण तरी अनिकेतला काहीच फरक पडला नाही. तो बदलण्याची किमान इच्छाही दाखवत नव्हता. आता परिस्थिती हाताबाहेर गेली. आनंदराव आणि आशाताई दोघांच्याही डोळ्यावर प्रेमाचं झापट उतरलं. ज्याला आपल्या आईवडिलांच्या जीवनावरच ममत्व नाही, त्याने त्यांच्या मृत्यूसाठी देवाकडे प्रार्थना केली. अशा मुलासाठी आणखी काय करायचं? त्यांना जाणवलं, आपण दोघे जगलो किंवा मेलो त्याला काहीच फरक पडत नाही. आणि मग त्यांनी ठरवलं, आई वडिलांचं कर्तव्य आपण पूर्ण केलं आहे. शिक्षण दिलं, संसार उभा केला, बायको मुलांची काळजी घेतली. आता त्याच्यासाठी स्वतःला जाळायचं काहीच कारण नाही. आशाताईंच्या मनातील शेवटचा क्षणभर दया, माया, सहानुभूती सुद्धा या दिवसापासून मेली. कारण ज्या मुलाला माहीत होतं की त्याचा बाप मृत्यूच्या दारात आहे, तो एकदाही हॉस्पिटलमध्ये येऊन बापाला पाहायला गेला नाही. आणि ज्या बापाने घाम गाळून आयुष्यभर कमावलं, त्या बापाने
त्या पैशावरचं त्याचं संगोपन झालं. त्या बापाला रुग्णालयात न्यायलाही तो तयार नव्हता. मग अशा मुलाशी कोण संबंध ठेवायचा, कशासाठी, हे दोघांच्या मनात कायमचं ठरलं गेलं. आशाताईने जेव्हा आपल्या नवऱ्याला आनंदरावांना सगळं शांतपणे समजावून सांगितलं तेव्हा त्यांनी त्या बरोबर वाटलं. त्यानंतर आशाताईने लगेच वकिलाला घरी बोलवलं आणि मुलालाही खाली बोलवून घेतलं. मुलगा खाली आला तेव्हा आशाताईंनी काही दिवसांपूर्वी तयार करून ठेवलेला आदेश, मृत्यूपत्र वकिलांकडून मोठ्याने वाचून दाखवायला सांगितलं. कारण आनंदरावांची अवस्था पाहून आशाताईंना कळून चुकलं होतं की त्यांचा मुलगा आणि सून किती स्वार्थी आहेत. अशा पैशांसाठी कोणत्या तऱ्हेला जाऊ शकतात याची त्यांना पुरेपूर जाणीव झाली होती. म्हणूनच त्यांनी हे मृत्यूपत्र तयार करून ठेवलं होतं. वकील साहेबांनी आशाताईंकडे पाहिलं. आशाताईंनी डोळ्याने इशारा केला. मग त्यांनी बॅगेतून फाईल काढली आणि सर्वांसमोर मोठ्याने वाचू लागले. त्या मृत्यूपत्रात स्पष्ट लिहिलं होतं, माझा किंवा माझ्या नवऱ्याचा अचानक मृत्यू झाला किंवा आम्हाला आजार झाल्यावर आमच्यावर उपचार न करता आमचा मृत्यू घडून आणला तरी आमची संपूर्ण संपत्ती एखाद्या अनाथ आश्रमाला दान करावी आणि जर आमच्या मुलींनी आमची सेवा केली तर आमच्या मृत्यूनंतर संपत्ती दोन्ही मुलींमध्ये समान वाटली जावी. माझा मुलगा आणि सुनबाईने आमची सेवा केली नाही तर त्यांना आमच्या संपत्तीतले फुटकं भांडंसुद्धा मिळणार नाही. हे सगळं वाचून झाल्यावर आशाताईंनी थेट मुलाकडे तिखट नजरेने पाहत म्हटलं, आज संध्याकाळपर्यंत हे घर खाली कर. तुझं सामान घे आणि तुझी ती चकचकीत गाडी घेऊन इथून निघून जा. उद्या सकाळी तुझं तोंड ह्या घरात दिसलं तर थेट पोलिसांना बोलवेल आणि असा प्रसाद देईल की आयुष्यभर लक्षात राहील. आणि ऐक, तुझी बायको उद्या इथे दिसली तर तू बसायच्या लायकीचाही राहणार नाहीस. आशाताईंनी आपल्या सर्व संपत्तीत हक्काने निर्णय घेतला होता आणि ती संपत्ती मुलींना देण्याचं ठरवलं होतं. हे सगळं अनिकेतला कधी पचत नव्हतं, पण तो काही करू शकत नव्हता. हे एक दुकान उरलं होतं, तेही आशाताईंनी त्यांच्याकडून परत घेतलं, कारण त्यांच्या दुकानाच्या पैशांवरच त्याने ती गाडी घेतली होती. ज्या गाडीत स्वतः वडिलांना बसून दिलं नव्हतं आणि ज्या घराचा दरवाजा त्याने आईच्या तोंडावर बंद केला होता ते घरसुद्धा त्याच्या वडिलांनीच बांधलं होतं. आशाताईंनी त्याला प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे आठवून दिली. चांगलंच खरं खोटं ऐकवलं, पण अनिकेतवर काही परिणाम होत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा थेट अनिकेतने घर खाली केलं नाही तेव्हा आशाताई थेट त्याच्या दारात गेल्या. दरवाजा वाजवणार होता, पण मागच्या वेळी अपमानजनक वागणूक आठवल्यावर त्यांनी दरवाजा न वाजवता थेट पोलिसांना फोन केला. पोलीस स्टेशन जवळ असल्याने पोलीस लगेच पोहोचले. पोलिसांनी आवाज दिल्यावर अनिकेत दरवाजा उघडून उभा राहिला. पोलिसांनी त्याला सांगितलं, 1 तासाच्या आत घर खाली कर, नाहीतर तुझ्यावर कायदेशीर कारवाई होईल. तेव्हा अनिकेतने गुरगुरत म्हणाला, तुम्हाला जे करायचं ते करा. हे घर माझ्या बापाचं आहे. बापाच्या मालमत्तेवर मुलाचा अधिकार असतो आणि मी त्यांचा एकुलता एक वारस आहे. त्याचं उद्धट बोलणं ऐकून पोलिसांचा पारा चढला. त्यांनी त्याची कॉलर पकडली आणि पायऱ्यांवरून फरफटत खाली आणलं. त्याच्या मागोमाग त्याची बायकोही घाबरून पळत आली. आशाताई आणि आनंदरावांच्या डोळ्यांसमोर पोलिसांनी अनिकेतला शब्दात सांगितलं, हा तर फक्त ट्रेलर होता. 1 तासात घर खाली नाही केलं तर पुढे काय होईल माहीत नाही. आम्ही कोण, फक्त एवढाच अनिकेतचा सगळा माज जिरला होता, कारण अजून पोलिसांनी हात उचललाच नव्हता. अनिकेत आणि त्याची बायको काही न बोलता वर गेले आणि थोड्याच वेळात आपला बाजा बिस्तारून बांधून खाली आले. आशाताईंच्या पायांवर डोकं ठेवून दोघेही दयेची भीक मागू लागले, कारण अनिकेतला आता स्पष्ट कळालं होतं, तो काही करू शकत नव्हता. आतापर्यंत तो फक्त वडिलांचा पैसा उडवत जगला होता आणि आता अचानक त्याचं सर्वस्व हातातून गेलं होतं. मात्र अनिकेतने 1000 वेळा माफी मागितली, पाया पडला, रडला, तरीही आशाताईंचं काळीज आता दगडासारखं झालं होतं. त्या दगडावर कितीही डोकं आपटलं, कितीही विनवण्या केल्या तरी त्यांना काहीच फरक पडत नव्हता. शेवटी इलाज नसल्यामुळे अनिकेत आणि त्याची बायको घर सोडून निघाले आणि आता त्यांच्यासमोर सर्वस्वी रिकामा रस्ता होता. काम चुकार जबाबदारी टाळणारा अनिकेत आज पहिल्यांदा समजत होता की हातपायाने तंदुरुस्त असणाऱ्या ह्या जगात भीकही मिळाली नाही. त्यामुळेच आता त्याने आपल्या बायकोचं आणि छोट्या मुलांचं पोट भरण्यासाठी लहान मोठी कामे करायला सुरुवात केली होती. दुसरीकडे आशाताई आपल्या नवऱ्यासोबत मनापासून सुखद जगत होत्या. दोघांचं वय झालं होतं, त्यामुळे मोठ्या कामाची ताकद उरली नव्हती. म्हणून त्यांच्या मुलींमधील एक मुलगी आणि जावई त्यांच्याजवळ येऊन राहू लागले होते, कारण आता त्यांनाच आशाताई आणि आनंदरावांची सेवा करायची जबाबदारी पार पाडायची होती.
आशाताई आणि आनंदराव आपल्या मुलीबरोबर आणि जावयाबरोबर खूप खुश आनंदात होते. समाधानात दिवस घालवत होते. आनंदरावांच्या तब्येतीत ही आता बरीच सुधारणा झाली होती. ते आपल्या नातवंडांसोबत हसत खेळत वेळ घालवत होते. पण एक आईचं हृदय कधीच आपल्या मुलांना विसरत नाही. कधी कधी आशाताईंच्या मनात अनिकेतची आठवण डोकवायची, पण त्याने केलेला अपमान, केलेली वागणूक आठवताच त्यांचं मन पुन्हा दुखावलं जायचं. डोळ्यात पाणी घ्यायचं. तेव्हा आनंदराव त्यांचा हात धरून त्यांना सावरायचे आणि म्हणायचे, जे मिळाले त्यात सुखाने राहूया, उरलेलं आयुष्य आनंदाने शांतीने जगूया. आणि अशा प्रकारे ते दोघे विरुद्ध एकमेकांना आधार बनून शेवटच्या क्षणापर्यंत शांत, आनंदी, समाधानाने आपले आयुष्य जगत राहिले. काळ पुढे सरकत होता. आशाताई आणि आनंदराव आपल्या मुलींच्या आणि जावयाच्या प्रेमळ सहवासात सुखात राहत होते. मनातील जुन्या जखमा हळूवार भरत होत्या, पण आईच्या हृदयावर एक कोपरा मात्र अनिकेतसाठी कायम राखीवच होता. एका दुपारी आनंदराव आपल्या नातवंडांसोबत अंगणात बसले होते. तेव्हा आशाताईने हळूवार त्यांच्याकडे पाहत विचारलं, आपला मुलगा कुठे असेल? आता काय खात पित असेल? आनंदरावांनी त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाले, आपण त्याला शिकवलं, आता जग त्याला शिकवतंय. काळजी करू नकोस. दिवस गेले, महिने गेले. आशाताईंचं आरोग्य आता ढासळू लागलं. त्या पूर्णपणे मुलींच्या आधारावर जगू लागल्या. आनंदरावही थकले होते, पण आशाताईंच्या प्रत्येक श्वासासाठी तेच धीर देणारे ठरले. एके रात्री आशाताई गंभीर आजारी पडल्या. सगळा परिवार त्यांच्या बाजूला गोळा झाला. आशाताईंनी मुलगी, जावई, नातवंडांचे हात पकडले आणि मंद आवाजात म्हणाल्या, तुम्ही आमची सेवा केली, आम्हाला आई वडील म्हणून जगवलं, यापेक्षा मोठं पुण्य काहीच नाही. त्यांचे डोळे मिटत होते. तेव्हा अचानक दारावर हलका ठोठा पडला. मुलीने दरवाजा उघडला आणि समोर दुबळा, थरथरता उभा अनिकेत दिसला. त्याचा चेहरा क्रश, डोळे खोल गेले आणि हातात साध्या कपड्यात गुंडाळलेली एक छोटी फुलांची पुडी होती. तो थेट आईजवळ जाऊन खाली बसला, त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि मोठ्याने रडू लागला, आई, आई, मला माफ कर, मी चुकीचा होतो, मला पुन्हा एकदा मुलगा म्हणून समजून घे. आशाताईंचे डोळे किंचित उघडले आणि त्यांनी थरथरत्या हाताने मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला. डोळ्यात पाणी तर त्या क्षणी आईचा अंतरून मन भरलं. आईचं हृदय राग धरू शकत नाही रे, पण जखमा खोल असतात, खूप खोल. आणि कथेने आणखी एकदा त्यांचा हात आपल्या कपाळावर ठेवला आणि त्याचं रडणं थांबवण्याचं नाव घेत नव्हतं. आणि त्या क्षणी आशाताईंचा हात हळूवार सैल झाला. त्यांचा श्वास मंदवला आणि शांतपणे, कुठलाही गोंधळ न करता त्या अनंतात झोपेत विलीन झाल्या. अनिकेतने ते पाहताच हंबरडा फोडला, आई, आई उठ. आणि अनिकेतच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या शिक्षे यापेक्षा भयंकर नव्हती. आईने मात केलं, पण शेवटचा श्वास त्याच्या हातात येईपर्यंत तिची सेवा करू शकला नव्हता. शेवटच्या संस्कारात आणि अनिकेतने खांद्यावर अर्थीचा भार घेत उभा होता. त्याच्या डोळ्यातील पश्चाताप जणू ओघळत होता, पण गेल्यावर पश्चातापातील काहीच अर्थ राहत नाही. आनंदराव शांत उभे राहिले. ते फक्त एवढेच म्हणाले, आईने तुला माफ केलं रे अनिकेत, आता पुढचं आयुष्य सरळ जग हे तिचं शेवटचा आशीर्वाद समज. आणि मग आशाताईंचा अंत्यविधी झाला. घरात शांतता पसरली. काळ पुढे सरसवला. अनिकेतने आपल्या चुका मान्य करून प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात केली. तो रोज आईच्या फोटोपाशी दिवा लावायचा. आईने दिलेल्या शेवटच्या स्पर्शानं त्याचं मन बदललं होतं. आनंदराव, मुली आणि जावई सगळ्यांनी एकमेकांच्या आदराने आयुष्य पुढं नेलं आणि शेवटी आशाताईंची आठवण, त्यांची शिकवण आणि त्यांचे निस्वार्थ प्रेम सगळ्यांच्या आयुष्यात दीप बनून उजळत राहिलं. मित्रांनो, कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकायला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.